हो कोणता करताय तुम्ही तयार? हा हलवा पॉपलेट आहे आणि हा रव आहे. हे दोघी खायला चांगले, पण याच्यात बारीक काटे राहतात. पावशर मच्छी सह का? रेग्युलर मासे, हलवा पॉपलेट, रव, हा. पंकज आणि चिलापी रेग्युलर. गुड इव्हनिंग मित्रांनो. गुड इव्हनिंग मित्रांनो. आता आम्ही चाललो होतो साक्रीला आणि साक्रीमध्ये जात असताना आपल्याला अक्कलपाडा धरण तर लागणारच आहे. आपण तिथं आहे ना सर्वात पहिले मासे खाणार आहोत. मासे खाल्ल्यानंतर काय काय खायचं रे अजून? मासे भेटतात आता तिथं. अजून खेकडे भेटतात. खेकडे बी खाऊन बघू आज तिकडं. आज भाऊने गाडी काढलेली सोम भाऊने. चला जाऊया सोबत. चला मित्रांनो. युट्यूबचे पैसे आले मित्रांनो आम्हाला आता. मित्रांनो आपण फायनली पोहोचलेलो आहे अक्कलपाडा धरणावर. या भाऊचं म्हणणं आहे तर मी सोन्याला पावतोय म्हणे. सोन्याचे भाव जास्त गेलेले तर चला जाऊया आता. हा आहे ना आपला मित्रांनो साक्रीकडे जाणारा हायवे. या साईडचा साक्रीकडे जाणारा हायवे. त्या रस्त्याला अक्कलपाडा धरण लागतं. सर्वात पहिले ना आपण मित्रांनो बघू, आपण मार्केट फिरू इथलं. सोम म्हणतोय की इथं मार्केटमध्ये मासे आपण घ्यायचे स्वतः आणि तेच मागे बनवून देतात. सर्वात पहिले दुकान आहे. का हो दादा, कोणते कोणते मासे राहतात तुमच्याकडे? रव आहे, कटला आहे, लालपरी आहे. आपल्या धरणाचेच आहे का? जिवंत मासे जिवंत आहे. अक्कलपाड्याचे. कोणता मासा आहे? चिलापी. काटावाला राहतो बघ. काय रुपये किलो आहे? 150 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो आहे. 150 रुपये किलो. खावाले कोणता चांगला हो का हो? ये ना मग काटा कम राहतस का? पहिले दादांशी तर भेटलो. आता सेकंड दुकानावर बघू आपण. सेम आहे सगळे मासे ताजे आहेत का हो? पण आपल्या धरणाचे आहे का? मित्रांनो आपण इकडनं मासे घेतले का मागं लगेच बनवून देता का? लगेच भाऊ मागे बनवायला तयार आहे. भट्टी तयार आहे का हो? जास्त काय बनवता तुम्ही? लटपट बनवता का भाजी पण बनवता? मच्छी टिक्का. प्राइस कशी असते? प्राइस हा 90 रुपयाचा पावशर. मच्छी सह का? मच्छी सह म्हणता भाऊ. चेक करू आपण आता दुसरं. इथं लाईनशीर मित्रांनो कमीत कमी 6 ते 7 दुकानं आहेत. सर्वांकडे मासेच मासे आहे. कब धरते आप मासे? कप पकडते सगळे सात. सकाळी धरता का? काय करायचं? कोणता मासा घ्यायचा? कोणता खायचा दादा? कमी काटेवाला खाऊ. हे पण मासेच मासे आहेत दादांकडे पण. तिसरी दुकान आहे. ठीक आहे. हे भाऊ पण ब्लॉगर आहे. अरे भाऊ आपलं ना युट्यूब चॅनलचं नाव सांगा. युट्यूब ने मिनी ब्लॉगर आहे मी. मिनी ब्लॉगर आहे का? हा, इंस्टाग्रामला. असे कोणते कोणते राहतात तुमच्याकडं जे चालतात? रेग्युलर मासे, हलवा पॉपलेट, रव, हा. पंकज आणि चिलापी रेग्युलर. चिलापी का? हा, बाकी- टेस्टी कोणता राहतो आम्हाला व्ह्यूअर्स टेस्टीमध्ये सांगायचं? खाण्यासाठी चिलापी चांगला आहे, रव पण चांगला आहे आणि हलवा पॉपलेट पण चांगला. पॉपलेट आहे आणि हा रव आहे. हे दोघी खायला चांगले, पण याच्यात बारीक काटे राहतात. याच्यात बारीक काढे आणि याच्यात एकदम माचीसच्या काडी सारखे काटे राहतात. मोठे काढे. हो आणि मासे पकडायला केव्हा जातो तुम्ही? मासे आम्ही नाही पकडत, पकडणारे दुसरे राहतात. हा. त्यांच्याकडनं आम्ही विकत घेतो आणि मग इथं विकतो. असं आहे. कोणता करताय तुम्ही तयार? अर्धा किलोला 180 रुपये. आणि मासा जर आम्ही आणून दिला तर 150 रुपये किलो. हो मासावर नका बसा. हो ना मासावर नका बसा. मासे तयार करून देत आहे. अहो भाऊ ना जास्त घाबरतोय. भाऊ ये रे यार बाहेर आहे तू. तुम्हाला काय ना यार, बस ना यार तिथं. या भाऊची हॉटेल आहे. हो राहू द्या ना हो. चालू असते. हलवा पॉपलेट पावशरल्या आणि हो कोणता आहे दुसरा? चिलापी पावशर ते टाका. बनवायला लगेच का हो? बनाय द्या बरं का.
पावशेर आहे, अर्धा किलो आहे दोन्ही. म्हणजे सर्वांची बनवण्याची पद्धत एकच राहते का? चांगलं आहे. इथं कोणत्याही स्टॉलला खाल्ला तर सारखाच भेटतो. सर्व सारखं. अरे काय वातावरण आहे संध्याकाळचं, मागं पूर्ण पाणीच पाणी आहे. आता मस्त आहे की मासे धरलेले लोकांनी ताजी आता लगेच तळून खाणार आहे. इथं बसायची व्यवस्था आहे फिश मित्रांनो. टिक्का इथंच बसून खाऊ आता. चला यामध्ये बसा. ये भाऊ बघितले का? बस भाई एकदम अच्छे से. आओ भाई आप क्या बैठो. ट्रक ड्राइवर है क्या? और भाई हाँ ट्रक ड्राइवर है भाई। अरे कब से आ रहे तुम इधर? इधर 4 साल हो रहे घूम रहे हैं। हम भी आज आए, टेस्ट करके ही जाएंगे. अच्छा ऑर्डर रेडी झालेली आहे. 2 आहे, हलवा पॉपलेट आहे आणि हा कोणता मासा आहे हो? चिलापी. चिलापी मासा. सर्वात पहिले हलवा पॉपलेट पासून सुरुवात करू. पीस वगैरे असे क्रिस्पी तळून दिलेले आहे, मधून एकदम सॉफ्ट आहे. टेस्ट करू आता. काटे बारीक बारीक आहे थोडे, पण टेस्ट आहे. काय पाहिलं अजून बाजूला धरण आहे, त्याचे मासे बघू शकता. अख्खा मासा आहे. पावशेर सांगितलं आपण, पावशेरचा एकच मासा बसला तो. टेस्ट मध्ये एकदम हलका डिफरन्स आहे. खाल्ल्यानंतर एकदम भारी टेस्ट येतो यार याचा. शिपला मासा म्हणतात चिनाबी, तो बेस्ट आहे. धरणाची स्पेशालिटी अशी आहे की याच धरणावर हा मासा खायला भेटणार आहे तुम्हाला. बाहेर हे भेटून जातील तुम्हाला पॉपलेट, हलवा पॉपलेट, पंकज मासा. धुळ्याला टेस्ट केले आपण, पण हा मासा इथेच खायला भेटणार आहे तुम्हाला. स्किन सहसा करून मी जास्त खात नाही, पण दादांनी एवढे बारीक कुरकुरीत तळून दिले ते पण खाल्ले जाते. बेस्ट आहे, नक्की रिकमेंडेड आहे. रेट पण एकदम स्वस्त आहे. अर्धा किलोचे 180 रुपये करून द्यायचे आणि मासा आणून दिला तर त्याचे रेट वेगळे. मासे खाऊन तर नाही मजा आलेली आहे.